नमस्कार फ्रेंड्स, पूजा सांगलीकर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डबल काष्टा मस्तानी साडी कटिंग पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। इथे आपण साडी सरळ अंतरलेली आहे, डाव्या बाजूला पदर येईल असं घ्यायचं आणि आता सुरुवातीला आपण 2 मीटर पदर काढून घेणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला मी 1 मीटरवरती मार्क केलं, तिथून पुढे 1 मीटरवरती मार्क केलेलं आहे। मार्क केल्यानंतर खालच्या काठाला पण सेम अशी घडी करून घ्यायची आणि दोन्हीकडे नॉच मारून घ्यायचा। नॉच मारल्यानंतर परत खालचा जो काठ येतोय तिथून 15 इंचावरती एक्स्ट्रा मार्किंग करायचं। मार्किंग केल्यानंतर वरती आपण 2 मीटरवरती नॉच मारला होता, तिथून 15 इंचावरती मार्क केलं, तिथे अशी तिरकी लाईन आखून घ्यायची। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। मार्किंग केल्यानंतर हे असं कटिंग तिरकं कट करून घ्यायचं, जसं आपण मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे। तर आपला हा पदर कट करून झालेला आहे। आतल्या पदराने 2 पाय काढून घ्यायचे। तर 2 पाय कसे काढायचे, तर त्यासाठी अस्तरचं जे सीटचा शेप असतो तिथून मोजून तेवढे 2 भाग सरळ कट करून घ्यायचे। आता अस्तर कट कसं करायचं, तर हे माझं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तर तुम्ही त्यामध्ये चेक करू शकताय किंवा बघू शकताय कसं अस्तर कट करायचं। आता हे आपले 2 पाय कट करून झालेले आहेत। मधून पण कट मारायचा, म्हणजे वेगवेगळे असे दोन्ही पाय वेगळे होतील। आता हे आपले 2 पाय कट करून झालेले आहेत व्यवस्थित। आपण आता हे घडी करून ठेवतोय। आता आपण काष्टा कट करणार आहोत, तर त्यासाठी काठावर काठ दोन्ही बाजूंनी घ्यायचं। उंची अधिक 10 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि 10-10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे। असे 10-10 इंचावरती मार्किंग करून हे बॉक्स करून घ्यायचा। बॉक्स केल्यानंतर काठ आपल्याकडे असतात ते पुढच्या बाजूवरती एका बाजूवरती राऊंड शेप द्यायचा आणि एका बाजूवरती सीटचा शेप देऊन घ्यायचा। तर इथे 6-6 इंचावर मार्क करून मी हा गोलाकार शेप दिलेला आहे। असं वरती कट करायचं। वरती आपण अजून सीटचा शेप दिलेला नव्हता, त्यामुळे मी तिथंपर्यंतच कट केलं। नंतर परत पाय असं आपण अस्तरचा कट केलेला होता ते ठेवायचं आणि असं सीटचा शेप आखून कट करून घ्यायचा। तर हे आपल्या काष्टा कटिंग करून झालेले आहेत। राहिलेल्या कपड्यामध्ये सरळ अंतरायचं आणि वरच्या बाजूला वरती असा पाय ठेवून, म्हणजे अस्तरचा पाय जो कट केला होता आपण तो ठेवायचा आणि जो सीटचा शेप आहे तो शेप देऊन घ्यायचा। आखून घेतल्यानंतर तो कट करायचा। आपण तिथे 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, म्हणजे 1 इंचावरती आपण ते शिलाई मारणार आहोत। तिथून पुढं जे राहतं कापड त्याला पूर्ण अशा ह्या प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। आता ह्या प्लेट्स कशा घालायच्या यासाठी मी वेगळा व्हिडिओ घेऊन येत आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो। तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।